कल्याण पूर्वेमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेमध्ये आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी जी आहे ती साक्षी गवळी हे दोघं मिळून त्यांनी ही हत्या केल्याचं समजलं आहे। मात्र जर आपण पाहिलं तर हीच ती रिक्षा आहे। त्यांनी ही रिक्षा एका रिक्षावाल्याला फोन करून बोलवलं आणि त्यांनी ह्या रिक्षा ची चावी घेऊन स्वतः ड्रायव्हिंग करत इथून त्यांनी ही रिक्षा कल्याणपुरीतून तो घेऊन गेला आणि या रिक्षाच्या मागे जर पाहिलं तर त्याची पत्नी साक्षी ही मृतदेह घेऊन बसली होती आणि त्यानंतर हे जवळपास कल्याण पूर्व ते भिवंडी बापगाव या परिसरातील कब्रस्तान परिसरामध्ये जवळपास 13 किलोमीटरपर्यंत या रिक्षामधून या दोघा पती पत्नीने ह्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जो आहे तो या रिक्षामधून घेऊन गेले आणि त्यानंतर ही रिक्षा काही CCTV मध्ये देखील आढळून आलेली आहे। त्यामुळे आता कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी ही रिक्षा ताब्यात घेतलेली आहे आणि नेमकं ही रिक्षा कुठून गेली होती, कशी गेली होती या बाबतीत सगळे CCTV आणि सगळा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। नेमकं ही रिक्षा कोणाची आहे, कुठून आणली होती आणि कशा पद्धतीने त्यांनी ह्या रिक्षा चालवत हा सगळा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीनं आणि त्यांनी ह्या दोघांनी मिळून कशा पद्धतीचा कट रचला होता याबाबत आता पोलीस तपास करत आहेत। सुरेश काडे, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।